श्री स्वामी समर्थ. जर तुमची किंवा तुमच्या घरातील कोणाची कुंभरास असेल, विशेषतः ज्यांचे वय 25 ते 55च्या दरम्यान आहे आणि जे गेल्या 3 वर्षांपासून साडेसाती किंवा इतर संकटांनी त्रस्त आहेत, तर ही भविष्यवाणी एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, नाहीतर नंतर खूप मोठा पश्चाताप होईल. या आषाढी एकादशीला साक्षात पांडुरंग कुंभ राशीच्या लोकांवर असा एक महाचमत्कार करणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही ज्या अथांग दुःखाच्या अंधारात जगला आहात, पैशांच्या विवंचनेने रात्री जागे राहून काढत आहात आणि कठोर मेहनत करूनही तुमच्या पदरी जे अपयश पडत होते, त्या सर्व त्रासांचा हिशोब पूर्ण करण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. विठू माऊलीची असीम कृपा आणि तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवाची शुभ नजर एकत्र आल्यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दार कायमचे उघडणार आहे. या पावन पर्वावर कुंभ राशीसाठी 5 अशा धमाकेदार आणि मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत, ज्यातील तिसरी बातमी विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि 5वी बातमी ऐकून तर स्वतः कुंभ राशीचे लोक पार चक्रावून जातील. पुढच्या 72 तासात तुमच्या आयुष्याला 360 अंशामध्ये बदलणारा हा काळ नक्की काय सरप्राईज घेऊन आला आहे आणि एकादशीला असा कोणता गुपित उपाय करायचा आहे, हे सर्व काही अगदी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धी माहिती ही नेहमीच आयुष्यासाठी धोक्याची ठरते. आषाढी एकादशीच्या या अत्यंत पावन पर्वावर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाच्या बाबतीत असा एक अचानक आणि अद्भुत चमत्कार घडणार आहे, ज्याची त्यांनी कधी स्वप्नातही अपेक्षा केली नसेल. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून ज्या आर्थिक विवंचनेमुळे तुम्ही रात्रीचे जागे राहून चिंता करत होता, त्या सर्व अडचणींचा शेवट होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. विठू माऊलीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या ग्रहांच्या शुभ बदलामुळे जुने अडकलेले, बुडीत निघालेले किंवा उधारीवर दिलेले पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होतील. पुढील 72 तासात सुरू होणारा हा पैशाचा सुसाट प्रवाह तुमची सर्व आर्थिक गणिते एका क्षणात सुधारून टाकेल. या अनपेक्षित धनलाभामुळे तुमच्या डोक्यावरील सर्वात मोठा मानसिक ताण पार हलका होईल. ज्या लोकांचे जुने कर्ज, हप्ते किंवा बँकांचे लोन थकले होते, ते फेडण्यासाठी नवीन आणि अत्यंत सोपे मार्ग मोकळे होतील. पैशाची आवक इतकी सुलभ होईल की बऱ्याच दिवसांपासून थबकलेली तुमची सर्व कामे पुन्हा एकदा वेगाने सुरू होतील. नवीन ठिकाणी गुंतवणूक करणे किंवा स्वतःची मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ ठरेल आणि तुमचा बदललेला बँक बॅलन्स पाहून तुमचे नातेवाईक आणि मित्रसुद्धा 2 मिनिटे चक्रावून जातील. जर तुमचा विठू माऊलीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ता जय हरी विठ्ठल नक्की लिहा. नोकरी आणि करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुंभ राशीच्या जातकांसाठी ही एकादशी थेट एक जॅकपॉट ठरणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात रचले गेलेले गुप्त कारस्थान, पाठीमागे होणारी जळफळाट किंवा तुमच्या कष्टाचे श्रेय लाटणारे लोक आता पांडुरंगाच्या कृपेने उघड्या डोळ्यांनी तुमचा विजय पाहतील. वरिष्ठांना अचानक तुमच्या मेहनतीची, निष्ठेची आणि कौशल्याची जाणीव होईल. एका रात्री तुम्हाला मोठे प्रमोशन किंवा घसघशीत पगार वाढ मिळण्याची बातमी कानावर पडेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा एक वेगळाच दबदबा आणि मानसन्मान निर्माण होईल. जे कुंभ राशीचे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा नव्याने काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ थेट सुवर्णकाळ ठरणार आहे. बाजारात तुम्हाला असा एक मास्टर करार मिळेल जो तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत पुढच्या लेव्हलवर घेऊन जाईल. नवीन मोठे ग्राहक जोडले जातील आणि बऱ्याच दिवसांपासून रखडलेले सर्व प्रोजेक्ट्स आता सुसाट वेगाने पुढे धावतील. तुमच्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयाला नशिबाची 100% साथ मिळेल आणि व्यवसायातील प्रगती पाहून तुमचे विरोधकही शांत बसतील. या अनपेक्षित धनलाभ आणि करिअरमधील प्रचंड यशामुळे कुंभ राशीचे लोक पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन जातील. ज्या कामासाठी तुम्ही दिवस रात्र घाम गाळत होता, ती कामे आता विठू माऊलीच्या एका आशीर्वादाने सहजरित्या पूर्ण होताना दिसतील. हा सकारात्मक बदल तुमच्या आत्मविश्वासात दुप्पट वाढ करेल आणि तुम्ही तुमच्या भविष्यातील ध्येयाकडे अधिक नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने पावले टाकायला सुरुवात करतात. कौटुंबिक आयुष्यात आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर कुंभ राशीच्या घरात इतका जबरदस्त आणि सकारात्मक बदल घडून येणार आहे की घरातील रोजचे वाद आणि कटकटी अचानक गायब होऊन जातील. गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबातील सदस्यांमध्ये किरकोळ कारणांवरून होणारे मतभेद, नात्यांमधील गैरसमज किंवा चिडचिड पांडुरंगाच्या असीम कृपेने एका क्षणात संपुष्टात येईल. घरामध्ये अचानक असे एक अत्यंत आपुलकीचे आणि प्रेमाचे वातावरण तयार होईल की एरवी गंभीर राहणारे लोकही एकत्र येऊन मनमोकळेपणाने गप्पा मारताना आणि हसताना दिसतील. कौटुंबिक आनंदासोबतच घरात एखादे मोठे मंगल कार्य जुळून येण्याचे दाट संकेत या काळात मिळतील. बऱ्याच काळापासून रखडलेला ग्रहप्रवेशाचा बेत असेल किंवा
नवीन घर, गाडी खरेदी असो किंवा मुलांच्या लग्नाची गोष्ट असो, या सर्वांवर आता सुवर्ण क्षणाची मोहर उठणार आहे. घरात नवीन पाहुण्यांचे म्हणजे संततीचे आगमन होणे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला नवीन नोकरी लागून पेढे वाटण्याची परिस्थिती निर्माण होणे, अशा एकापेक्षा एक भारी बातम्या कानावर पडतील. जे नातेवाईक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमचा सल्ला घेण्यासाठी स्वतःहून तुमच्या घरी धाव घेतील. येथे विशेषतः महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुप्त नियम लक्षात ठेवा. तुमच्या घरात, नात्यात किंवा शेजारी पंढरपूरच्या वारीहून आलेले स्त्री किंवा पुरुष जे कोणी असतील त्यांच्या पाया पडायला अजिबात विसरू नका आणि त्यांचे दर्शन नक्की घ्या. कारण वारीहून आलेल्या वारकऱ्यांमध्ये साक्षात पांडुरंगाचा आणि विठ्ठलाचा वास असतो. त्यांचा चरण स्पर्श करून आशीर्वाद घेताच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पार निघून जाईल. रखडलेली महत्त्वाची कामे तात्काळ मार्गी लागतील आणि घरात सुखसमृद्धीचा नवा प्रवाह सुरू होईल. आरोग्य आणि मानसिक तणावाच्या बाबतीत तर कुंभ राशीच्या जातकांना असा काही भन्नाट एनर्जी डोस मिळणार आहे की आजारपण तुमच्या आसपास फिरकणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून पाठीमागे लागलेला अंगाचा आळस, थकवा आणि रात्री झोपताना डोक्यात विचारांचा चालणारा सुपरफास्ट स्पीड आता पूर्णपणे थांबेल. विठू माऊलीच्या आशीर्वादाने शरीरात इतकी नवीन ताकद आणि उत्साह संचारेल की गेल्या कित्येक दिवसांपासून थबकलेली सर्व कामे तुम्ही क्षणात चुटकीसरशी पूर्ण करून टाकाल. मानसिक शांततेच्या बाबतीत कुंभ राशीच्या जातकांमध्ये असा चमत्कारिक बदल दिसेल की तुमच्यातील उतावळेपणा आणि चिडचिड पार निघून जाईल. मन इतके प्रसन्न आणि स्थिर राहील की तुमचे हे शांत आणि संयमी रूप पाहून घरातील लोक आणि ऑफिसमधील सहकारी आश्चर्यचकित होऊन विचारतील की आज नक्की काय चमत्कार घडलाय. अज्ञानाची भीती, चिंता आणि मानसिक तणाव पार दूर झाल्यामुळे तुम्हाला एक वेगळाच प्रचंड आत्मविश्वास लाभेल आणि तुम्ही अगदी आनंदी आयुष्याचा अनुभव घ्याल. आषाढी एकादशीच्या या अत्यंत पावन पर्वावर कुंभ राशीच्या जातकांसाठी 5वी बातमी म्हणजे थेट संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा महाभाग्योदय ठरणार आहे. या काळात तुमच्या कुंडलीत शनिदेवाचा शुभ प्रभाव आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असा काही एकत्र येईल की तुम्हाला न मागता एखादी प्रचंड मोठी भेट किंवा गुप्त यश लाभणार आहे. तुमच्या कोर्ट कचेरीतील किंवा सरकारी दरबारातील कित्येक वर्षांपासून रखडलेले एखादा मोठा निर्णय अचानक तुमच्या बाजूने लागेल. एवढेच नाही तर ज्या सामाजिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला कायम डावलले जात होते तिथेच अचानक तुम्हाला थेट मोठे पद किंवा नेतृत्व करण्याची संधी चालून येईल. हा अकल्पनीय बदल पाहून स्वतः कुंभ राशीचे लोक पार थक्क होतील आणि हा पांडुरंगाचा चमत्कार आहे या विश्वासाने त्यांचे डोळे भरून येतील. हा महाभाग्योदय पदरात पाडून घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या दिवशी चुकूनही घरात कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नका आणि कोणाचाही अनादर करू नका. एकादशीच्या दिवशी कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका. तसेच मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करा. या पवित्र दिवशी सकाळी उठून विठ्ठलाचे नामस्मरण करा. घरात स्वच्छता ठेवा आणि तुळशीच्या रोपाला दुधाचा आणि पाण्याचा अर्घ्य द्या. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवून मनामध्ये सात्विक विचार ठेवा ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या नशिबातील सर्व उरलेले दोष आणि शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी आषाढी एकादशीच्या संध्याकाळी एक अचूक गुप्त उपाय देखील करावा. संध्याकाळी विठू माऊली समोर किंवा तुळशीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यासमोर बसून विठ्ठलाला तुळशीचे पान आणि काळे तीळ अर्पण करा व मनातल्या मनात ओम शनेश्वराय नमः आणि श्री विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करा. पूजेनंतर ही तुळशीची पाने आणि काळे तीळ एका लाल कापड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवून द्या. हा सोपा उपाय केल्याने कुंभ राशीच्या लोकांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन धनधान्याची समृद्धी कायम राहील. मित्रांनो, जर तुमचा विठू माऊलीवर आणि शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात हा सकारात्मक बदल हवा असेल तर कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पांडुरंगाचा हा पावन आशीर्वाद तुमच्या स्वतःपुरता न ठेवता तुमच्या कुंभ राशीच्या सर्व प्रिय मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.